नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुम्ही विचार करणार आता डायरेक्ट कुठे आहोत आम्ही, असं वेगळं दिसत असेल तुम्हाला. तर आम्ही ट्रिप प्लॅन केलेली आहे. मम्मी आता काही दिवसात भारतात जात आहे. म्हणजे ही ट्रिप संपल्यानंतर मम्मी लगेचच भारतामध्ये जाण्यासाठी निघणार आहे. तर एक ट्रिप प्लॅन करायची होती, कारण की एकच मम्मीला पोर्तुगाल फिरवलेला आहे. तर अजून एक ट्रिप करायची होती, पण कोणती ट्रिप? तर मग आम्ही विचार करत होतो का या ठिकाणी जाऊ. आणि कुठे जाणार आहोत ते तर मी तुम्हाला सांगणार. पण नॉर्मली आम्ही 1 महिन्या अगोदर ट्रिप प्लॅन करतो, पण ही अशी 3-4 दिवसामध्ये प्लॅन झालेली ट्रिप आहे. म्हणून मग सगळं असं गडबड होत होती, तयारी होत होती. त्यानंतर मग कुठे फिरायला जायचं, मग तिकीट बुक करायचे, हे सगळं चालू होतं. तर फायनली आम्ही आता एअरपोर्टवर आलेलो आहोत. लगेज आणि ते सगळं दिलेलं आहे. परत सिक्युरिटी चेक इन पण झालेले आहे. आम्ही जर्मनीमध्ये आहोत आता. पण हे जे एअरपोर्ट आहे हे जर्मनीचं दुसरं एअरपोर्ट आहे. एकदम छोटं एअरपोर्ट आहे. तर इथून आपण फ्लाईट घेणार आहोत. नॉर्मली आम्ही फ्रँकफर्टवरनं जातो, कधी कलोनला जातो, कधी फ्रान्सला जातो. पण हे फक्त 2 तासाच्या अंतरावरच होतं हे एअरपोर्ट. तर आत्ता आम्ही बसलेलो आहोत त्या ठिकाणी. पण म्हटलं चला व्हिडिओला सुद्धा सुरुवात करते, कारण की नॉर्मली आम्ही जेव्हा घरातनं निघतो ना तेव्हा व्हिडिओ स्टार्ट करते. पण आम्हाला लवकर निघायचं होतं आणि रात्री 2 वाजता आम्ही निघालो. आणि आत्ता बरोबर वाजलेले आहे 5:45 आणि 1 तासानंतर फ्लाईट आहे, 5:45ची फ्लाईट आहे. तर ही जर्नी आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. आणि पोहोचल्यानंतर आम्ही कोणत्या कंट्रीमध्ये जाणार आहोत हे तर तुम्हाला दाखवू आणि नक्कीच तुम्हाला आवडणार. आणि सर्वांची फेवरेट आहे ती कंट्री आणि माझीसुद्धा पर्सनली खूप फेवरेट आहे. मला खूप आवडते ती कंट्री. पोचल्यानंतर पण मला असं वाटतं कॉफी घ्यायची आपण अगोदर. कॉफी घेऊया आणि पाणी पण बघूया. पाणी पण, कारण की तुम्हाला माहिती सिक्युरिटी चेकिंग असते तेव्हा तर मग तुमचं पाणी वगैरे काहीच चालत नाही. चला, बोर्डिंग तर स्टार्ट झालेली आहे, पण आम्ही कॉफी घेत बसलो इथे. आणि क्यूमध्ये लोक थांबलेले आहेत. तर मग विचार केला सर्वांना जाऊ देऊ आणि त्यानंतर आम्ही बसू. आणि अशा वेळेस ना कॉफी घेणं गरजेचं वाटतं, कारण की ना अर्ध्या झोपेमध्ये असतो आणि अर्धी झोप झालेली नसते. आणि कॉफी घेताना थोडंसं फ्रेश वाटतं. आणि मी मस्त थेपले बनवले आणि इतके मस्त सॉफ्ट झाले ना. आणि आम्ही झिप बॅग आहे ना, तर त्यामध्ये मी थेपले ठेवले, त्यामुळे अजूनच सॉफ्ट राहिले. आणि सोबत चटणी पण बनवलेली आहे. मग मे बी आम्ही लँड होऊ त्यानंतर आम्ही अगोदर खाऊन घेऊ, नाश्ता वगैरे करून घेऊ. आत्ता एवढं सकाळी तर भूक लागलेली नाही आहे, 5 वाजलेले आहे आता. तर चला, परी आणि बेला गेलेले आहे त्या शॉपमध्ये परफ्यूम ट्राय करतात. आपल्याला बसची काय जायची एवढी गरज नाही पडणार, कारण की जवळच फ्लाईट आहे इथून. चला, 5:15 झाले. चल परी. आणि छोटंसंच एअरपोर्ट आहे आणि जास्त गर्दी सुद्धा नव्हती. आम्ही जॅकेट वरतीच ठेवले, फ्लाईटमध्ये थंडी वाजते. मम्मीला दिलं जॅकेट मी आता. मागच्या थंडी वाजत होती काय ग मम्मी? ते जॅकेट दुसरं घातलं होतं तू ब्लॅक वालं. चालू होते थंडी खूप वाजत होती. आम्ही पोचलो. आणि 35 मिनिटं अगोदरच पोचलो आम्ही. तर आता बाहेर निघलो. आपल्याला आपले बॅग्स कलेक्ट करायचे. हा ना, तिथं एक आहे. पोचलो आम्ही आणि आम्ही आलो आहोत इटलीला. फायनली इटलीला आम्ही पोचलो आहोत. पण आम्ही आता रोमला आलो आहोत. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं, सासूबाई आल्या होत्या तेव्हा आम्ही व्हेनिसला गेलो होतो. 1 आठवडा व्हेनिसला होतो आणि ते सगळं एक्सप्लोअर केलं. आणि यावेळेस पण मग विचार केला का इटलीला जाऊ, पण इटलीला फक्त एकाच ठिकाणी आम्हाला जायला मिळालं होतं. यावेळेस ना मग दुसऱ्या ठिकाणी आम्ही जाऊ. आणि ते बाकीचे एका ठिकाणी. हां, तेच म्हणजे मागच्या वेळेस ना एकाच ठिकाणी गेलो होतं आणि ते सगळं एक्सप्लोअर केलं होतं तुमच्यासोबत.
आणि यावेळेस मम्मी आहे तर मम्मीला पण आता इटलीला घेऊन जाऊ आणि बाकीच्या ज्या गोष्टी राहिल्या होत्या बघायच्या तर त्या बघू, म्हणजे दोघींचं सेम सेम होऊन जाणार इटली बघणं. तर हा विचार केला आम्ही आणि म्हणून इटलीला आलो. आणि भरपूर गोष्ट आहे इटलीमध्ये आणि पर्सनली इटली मला खूप आवडतं. तर आत्ता सगळं बॅग्स वगैरे जे आहेत ते आम्ही घेतलेले आहेत आणि आता आम्ही बाहेर निघतोय आणि आम्ही कार घेतलेली आहे रेंटवर. ते कसं काय बघूया आता, अगोदर बाहेर जाऊ. चला. हो, आणि आपण अगोदर कुठल्या सिटीमध्ये जाणार आहोत ते पण लवकर सांगू. हो. बेला, वेअर इज द एक्झिट? वेअर? ओके. आपल्याला पार्किंग एरियामध्ये जायचं आहे. P6 P8च्या इथे त्यांचं ऑफिस आहे तिथे. फुल मध्ये कधी पण आपण जमीनमध्ये फुलला जातो ना, वॉटर पार्कला असंच वास येतो जाताना ना. हो. तिकडे मम्मी फायनली पोचलो इटलीला. हा, पोचलो नाही इटलीला. इथे जेव्हा जसं बाहेर येतो ना एअरपोर्टच्या, इथे टॅक्सी वगैरे असतात. आता आपण बघूया कार कुठून आपल्याला रेंटवर घ्यायचं आहे. अगोदरच मनोजने ती बुक केलेली आहे कार. फक्त त्यांच्या ऑफिसमध्ये आता जावं लागणार आणि जे डॉक्युमेंटेशनचं आहे ते काम करावं लागणार. तर आम्ही रेंटवर गाडी जी बुक केली होती तर त्या ऑफिसमध्ये आम्ही आलो आहोत. थोडंसं चालावं लागतं 5-1 मिनटं एअरपोर्टपासून. आता मनोज क्यूमध्ये थांबलेले आहे बघा. झूम करून दाखवले तुम्हाला उभे असलेले दिसेल मनोज. पण अगोदरचे जे कपल आहेत तर त्यांचं कधीचं चालले आहे गाडीचं आणि इथे आम्ही ठेवलेले आहे आमच्या बॅग्स. ट्रॉली घेऊन आलो आणि आता सकाळचे 8:30च झालेले आहे तरी पण खूप ऊन लागतं, म्हणजे कडक ऊनच आहे. आणि इथे पण 35-36-37 डिग्रीज आहे टेम्परेचर. आणि हा तर सीझन त्यांचा एकदम पीक सीझन असतो इटलीचा, जून जुलै ऑगस्ट 3 महिने. नेहमीसारखं गाडी घेतलेली आहे आम्ही आणि सगळं गाडीचं झालं त्याला अर्धा 1 तास तर निघून जातो. आणि आता आम्ही एका ठिकाणी थांबणार आहोत. इथे जवळच पार्क आहे तर तिथे थांबणार आहोत. जेवण करून घेणार आहोत कारण की आम्ही थेपले बनवलेले आहे, कारण की आपल्याला पोचायला वेळ लागणार आहे आणि भूक पण लागलेली आहे कारण की 2 वाजता निघालो. कॉफी वगैरे घेतली, परिबेलाने खाल्ले, परिबेला बिस्किट्स वगैरे ते वरती ठेवले होते. पण आता बसून जेवण करून म्हणजे जाईपर्यंत ना सर्वांना एनर्जी राहील आणि गाडी चालवायला पण चांगलं राहील. तर चला आता गाडी कोणती घेतली होती तर तुम्हाला मी नंतर दाखवते, पण त्या अगोदर आपण जिथे जाणार आहोत ना तर तिथला ॲड्रेस टाकते मी. आम्ही थांबलो एका ठिकाणी. मस्त गार्डन होतं आणि असे टेबल्स वगैरे होते, सिटिंग अरेंजमेंट मस्त होती. असं झाडाखालीच होतं ते. तिथं आम्ही जेवण केलं. जेवण म्हणजे आम्ही जे कॅरी केलं होतं थेपले वगैरे तर ते खाल्लं आणि आता बरं वाटतं, एनर्जी आलेली आहे. आणि आम्हाला पोचायला लागणार आहे. आता आपण कुठे जाणार आहोत इथून रोमवरनं नेपल्सला. तर पहिला जो स्टे आहे आपला तो नेपल्समध्ये आहे. नेपल्समध्ये काही दिवस थांबून त्यानंतर जे कुठली सिटी असेल ते आपण सांगू नंतर लवकरच. पण आपण गाडी नाही दाखवली. हो, तर मग गाडी दाखवून द्यायची का? दाखवून दे पटकन. चल, आम्ही फोर्ड फोकस ही कार घेतलेली आहे विथ इन्शुरन्स. या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं होतं, आम्ही पोर्तुगालला गेलो होतो तर इन्शुरन्स घेणं खूप गरजेचं आहे. आणि इटलीला सुद्धा खूप रॅश ड्रायव्हिंग करतात आणि त्यामुळे मग इन्शुरन्स घ्या तुम्ही. खूप इकडून तिकडून असं गाडी चालवतात आणि रस्ते पण आहे ना थोडे डिफिकल्ट असतात. कधी कधी ना असं साईन दिलेलं नसतं
तर कधी कधी ना कन्फ्युजन होतं आणि तसं पण नेव्हिगेशन तर आहेच, आपण ते यूज करतोच, तरी पण आहे ना थोडंसं आहे ना प्रॉब्लेम होतो. पण आता तुम्हाला सांगितलं आमचं जेवण झालं, इथे समोरच आम्ही थांबलो होतो, गार्डन होतं मस्त, परिबेला थोडा वेळ खेळल्या आणि गाडी इथे पार्क केली होती आणि 2.5 तास लागणार आहे. आणि म्हणून सांगितल्याप्रमाणे आपण नेपल्सला जाणार आहोत आणि नेपल्स खरंच खूप सुंदर आहे, त्याची वेगळी हिस्ट्री आहे. तर हे जेव्हा आपण नेपल्सला पोहोचू तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार. तर चला मग निघायचं, चला. आपण आता या सिटीतनं दुसऱ्या सिटीमध्ये जाणार आहोत, त्यासाठी आपल्याला टोल लागणार आहे. हो, आपण पण जातो ना फ्रान्स थ्रू जातो तर तिथे पण ना टोल असतोच, है ना. हा, पण तो थोडा वेगळा टोल आहे. हा जो टोल आपण थोडा आपल्या इंडियासारखा वाटला मला. मग इथं फक्त एवढंच आहे का, कोणी नसतं इथे अजून? म्हणजे इथे कोणी नाहीये तिकीट वगैरे घ्यायला, मशीनच आहेत. तो ई टोल सुद्धा आहे इथे, जसं आपल्या इथे फास्टॅग असतो ना तसा ई टोल पण आहे. पण जिथून आपण कार रेंटवर घेतलेली होती त्यांच्याकडे ते अवेलेबल नव्हता तो स्टिकर. मग ते म्हणाले की तुम्हाला मग मॅन्युअलीच करावं लागेल. ओके, तर हा आहे तो टोल. 36 डिग्रीज आहे आणि खूप जास्त गर्दी आहे पेट्रोल पंपवर. गाडीसुद्धा पार्क करायला जागा नाही आहे आणि कॉफी घेण्याऐवजी आम्ही घेतलेली आहे आईस्क्रीम. आणि कॉफी ऑलरेडी एवढं गरम होतं, त्याच्यामध्ये कॉफी सर्वांनी आम्ही आईस्क्रीम घेतली. आणि पेट्रोल तर आम्हाला भरायचं नाही तरी अजून 1.5 तास आहे. आणि ट्रॅफिक इतकी जास्त आहे, बापरे खूप जास्त ट्रॅफिक आहे. कारण की ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे मग एक रस्ता होता तो थोडा बंद करून टाकला त्यांनी, त्यामुळे मग हळूहळू गाडी चालली आहे. त्याला निघायचं मग. आणि ह्या पेट्रोल पंपावरती गर्दी एवढी आहे की पेट्रोल भरण्यासाठी पण तुम्हाला 10-15 मिनिट थांबावं लागतं. पार्किंग सुद्धा मिळत नव्हती. हो ना, अजिबात. टेम्परेचर जे आहे ते 37 डिग्रीज आहे. म्हणजे ह्या वर्षी आपण हे पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतो एवढं हाय टेम्परेचर. पोर्तुगालला पण एक दिवस होतं ना 37 नव्हतं एवढं. आणि इथे काय होतं की आपण संध्याकाळी ना तर म्हणजे विंडी फील होतं खूप, त्यामुळे तुम्हाला जॅकेटची गरज पडते. पण इथे मला नाही वाटत की तुम्हाला काही जॅकेटची गरज पडते. सकाळी 10 वाजेपासूनच एवढं गरम होत होतं. डिफिकल्ट वाटतंय मला. बाकीचे जे पुढचे दिवस आहेत ते गरमच होणार आहे. मग आपल्याला सकाळी लवकर उठून बघायचं, आराम करायचा, मग संध्याकाळी निघायचं. असं प्लॅन करावं लागेल आपल्याला. कारण की पोर्तुगालला काय व्हायचं, दुपारी खूप डेंजर असं कडक ऊन असायचं, पण संध्याकाळी ना म्हणजे खूप थंडी वाजायची आणि अशी जॅकेटची गरज पडायची नाही का. हो, तिथे बीच होतं पण तरी पण तिथे गार हवा असायची खूप. हो ना. आणि हायवेवरती इतकी गर्दी आहे, मी एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढं म्हणजे ट्रॅफिक असू शकते इटलीमध्ये. पण खूप ट्रॅफिक आहे. तर आता अजून आपल्याला खूप वेळ लागेल, म्हणजे जवळपास 1.25 तास लागेल अजून. आणि पण आपण पीक सीझन मध्ये आलो ना. नॉर्मली आपण जुलैच्या एंडला गेलो होतो 2 वर्षापूर्वी. जुलैच्या एंडला, हा बरोबर, जुलैच्या एंडला 22 जुलै समथिंग काहीतरी होतं, काहीतरी. हो, पण जुलैचा लास्ट वीक होता, 3rd किंवा लास्ट वीक मध्ये आपण गेलो होतो. पण तेव्हा एवढं नव्हतं, कारण की आपण वेनिसला राहत होतो ना, तर त्यामुळे आपण ना कारची घेण्याची गरज पडत नव्हती. आपण बोटने जायचो, बोटने यायचो. पूर्ण सिटीज त्यांची पाण्यावर कार घेऊन काय फायदा नाही. हो, ते तर आहे. आपण मला असं वाटतं वेनिसच्या बाहेर फक्त एकच दिवस गेलो होतो. हा, त्या आउटलेटला सर्व ठिकाणी बोटनेच ट्रॅव्हल करत होतो. हो, आता बघूया. नेपल्सला पोहोचायला थोडा वेळ लागेल, म्हणजे अजून 1-1.25 तास लागेल. तिथे गेल्यानंतर पण दाखवू. नेपल्समध्ये तर आपण आता आलो आहोत, पण नेपल्स मेन सिटी सेंटरला जायला अजून वेळ आहे. 10 मिनिटं आहे तिथे पोहोचायला आणि जबरदस्त ट्रॅफिक आहे. आणि इतकी ट्रॅफिक आहे, पण थोडं गाडी चालवायची, परत थांबायचं, गाडी चालवायची, थांबायचं. आणि मग खरंच इरिटेट होतं. आणि कंटिन्यू आम्हाला वाटलं आम्ही 2.5 तासात पोहोचू, पण 4 तास लागले ॲक्च्युली, कारण की ट्रॅफिकच खूप जास्त होती त्यामुळे. पण काय हरकत नाही, आम्ही जाऊ, आराम करू आणि मग नंतर निघणार आहोत संध्याकाळी. आणि या सगळ्या प्लेसेस बघण्यासाठी एक्सायटेड आहे, कारण की या ज्या प्लेसेस आहे राहून गेल्या आहोत
आणि इथलं जे ऑथेंटिक फूड आहे तर ते फूड आम्ही नक्की ट्राय करण्याचा प्रयत्न करू आणि करते सुद्धा. पोर्तुगालला गेलो तर तिथलं सुद्धा जे स्ट्रीट फूड होतं ते सुद्धा आम्ही ट्राय केलं होतं. पण मला असं वाटतं कधी कधी ना ते काही व्हिडिओज आहे ना ते लोक बघत नाही, नंतर म्हणतात कोमल तिथलं फूड तू दाखवलंच नाही, तू ट्राय केलंच नाही. तर मी एवढं दाखवलेलं आहे तरी पण मग मला असं वाटतं तुम्ही ते व्हिडिओज बघत नसतील म्हणून मी नेहमी दाखवत असते. पण कधी कधी काय होतं त्यांचं जे ऑथेंटिक फूड आहे ना कधी कधी आपण नाही खाऊ शकत. मोस्टली काय होतं नॉनव्हेजमध्येच त्या जे पदार्थ आहेत त्यांचे ते असतात, मग ते आपण नाही खाऊ शकत. आणि ते काय नॉर्मली असं मोस्टली चिकनमध्येच असतं असं नाही. आता मनोज तर व्हेजिटेरियन आहे, परी पण खात नाही, तर मग मी त्या गोष्टी अवॉइड करते, मी नाही खात. मग म्हणजे चिकनचं असलं तर ठीक आहे, पण मी बाहेर येणं जास्त चिकन सुद्धा खात नाही. तर त्यामुळे मग त्या गोष्टी अवॉइड करते. पण नक्कीच आम्हाला असं वाटतं व्हेजिटेरियनमध्ये काही ऑप्शन आहे आणि नक्की ट्राय केलं पाहिजे. तर आम्ही नक्की खातो. आणि जपानला सुद्धा रामेन हे नॉन व्हेजिटेरियन असतं, पण आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला व्हेजिटेरियन पाहिजे. आणि ते रामेन सुद्धा आम्ही ट्राय केलं होतं जपानला ट्राय केलं होतं, तर ते पण दाखवलं होतं मी तुम्हाला. तर जिथे पॉसिबल होतं तिथे आम्ही ट्राय करतो, जिथे पॉसिबल होते असं वाटतं की नॉनव्हेज जास्त आहे इथे आपण खाऊ शकणार नाही ते फूड, तर आम्ही ना ते खात नाही. तर चला आता 8 मिनिटात आम्ही पोहोचतो आणि तिथे गेल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी दाखवतो. इथे मोठं पोर्ट सुद्धा आहे आणि ही सिटी अशी दिसते. आता तर जस्ट आपण म्हणजे जस्ट जवळ आलेलो आहोत, अजून तर बाकी आहे 8 मिनिटं. आता सिटी दिसते बघा. पण इथे आउटलेट्स खूप आहे ना, कारण की फॅशन इंडस्ट्री खूप फेमस आहे इटलीची. इटालियन ब्रँड्स खूप फेमस आहे, मोठे मोठे. तिथे जवळच रस्त्यावरती दिसलं आपल्याला आर्थरचे आहे, इथलं फेमस आहे. युरोपमध्ये त्यांचे आउटलेट्स जास्त आहेत आणि तेच आउटलेट तिथे सुद्धा होतं वेनिसला, आपण गेलो होतो. हो, इटली म्हटलं का तर वेगवेगळे ब्रँड्स नाही का त्याच्यासाठीच खूप जास्त फेमस आहे. मग इटलीला जे लोक येतात आवर्जून एक म्हणजे लक्झरी काहीतरी ना असं परचेस करतात. बॅग, ज्यांना बॅगची आवड आहे ते तर घेतातच. बाकीचे मग शूज मध्ये हे बघा इथल्या बिल्डिंग्स आहे, या कपडे पण वाहत घातले आपल्यासाठीच. इंडिया सारखे ते कपडे वाहत घातले. घर बघा कसे आहेत. हो ना, हे बघा. आणि एक गोष्ट अजून मला सांगायची आहे की इथे जेवढे पण लोक गाडी चालवत आहे ना, राईटला जायचं असेल तर अजिबात इंडिकेटर देत नाही, लेफ्टला जायचंय तर अजिबात इंडिकेटर देत नाही. म्हणजे डायरेक्ट गाडी असं लेफ्टला घेऊन जातात, राईटला घेऊन जातात ना, अजिबात रूल्स फॉलो करतच नाही अजिबात. आणि कोणाला जाऊ पण देत नाही रस्ता क्रॉस करत. ऐकलं होतं की इटलीमध्ये खूप रॅश ड्रायव्हिंग करतात, रूल्स फॉलो करत नाही. पण ते आज आपण बघितलं सुद्धा, अनुभव घेतला मनोजने आज. येस. आता आपण हायवे वरती होतो, आता बघूया सिटी मध्ये कसं होतं. सिटी मध्ये अजून डिफिकल्ट होईल. पोर्तुगालला किती ट्रॅफिक होती आणि किती क्रॅशेस होते. आम्ही पोचलो नेपल्सला आणि हे अपार्टमेंट जे आहे आम्ही मेन सिटी सेंटरलाच घेतलेलं आहे, कारण की आम्हाला व्ह्यू बघता यावा. आणि तुम्हाला माहिती ही जी प्लॅनिंग आहे 3-4 दिवसामध्ये झालेली आहे आमची, त्यामुळे अपार्टमेंट लवकर मिळत नव्हते आणि शोधलं कसं तरी आणि मेन सिटी सेंटरमध्येच मिळालं. आणि हा आहे सुंदर व्ह्यू, तुम्ही बघू शकता. टेम्परेचर आहे आता 38, 2 वाजलेले आहे दुपारचे. तर आता आम्ही दमलेलो आहोत, आराम करणार आहोत आणि संध्याकाळी 4-4:30ला निघू. आणि हे जे नेपल्स आहे तुमच्यासोबत एक्सप्लोर करणार आहे, फूड जे आहे ते पण एक्सप्लोर करणार. हे बघा मस्त अशा छान बिल्डिंग्स आहे, स्ट्रीट आहे हे. आणि चला आता आणि मेन रिझन सिटी सेंटरमध्ये घेण्याचे हेच होतं की आपण आलो का आपण लगेच फिरू आणि अपार्टमेंट मध्ये लगेच जाऊ शकतो. आणि इथल्या इथं आपल्याला फिरता येईल, म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये ना आम्हाला थकायचं नाहीये. त्यामुळे मग कसं ऑलरेडी थकले म्हणून. आणि इथे एक मोठा प्रॉब्लेम काय पार्किंगचा. पार्किंग आहे इथे एक मोठा बिझनेस आहे खूप. म्हणजे एका दिवसाचे ते 30-40 युरो घेतात एका दिवसाचे.
2 दिवसाचे 80 युरोज आणि बार्गेन सुद्धा करत नाही ते, म्हणजे जे फिक्स रेट असतो त्यांचा ऑलरेडी चार्ट असतो. तर पार्किंग हा त्यांचा मेन बिझनेस आहेच इथे, त्यामुळे इथे पार्किंग शोधणं खूप डिफिकल्ट आहे. आणि स्ट्रीटवर जर केलं ना तर तुम्हाला सांगितलं इथे जी ड्रायव्हिंग आहे रॅश ड्रायव्हिंग करतात, त्यामुळे स्क्रॅचेससुद्धा पडतात, खूप डॅमेज होते कार, त्यामुळे इन्शुरन्स घ्या. हे बघा, हे मेन स्ट्रीट आहे, इथून सुरुवात होऊन हा हॉल आहे आणि इथे आहे सोफा कम बेड आणि या हॉलमध्येच आहे किचन सुद्धा. इथे आहे TV आणि भांडी वगैरे तर दिलेलीच आहे त्यांनी, इथे वर काय कपडे वगैरे ठेवण्यासाठी आहे आणि इथे मॅप सुद्धा दिलेलं आहे त्याने नेपल्समधलं. आणि इथे अजून एक चेअर आहे, आम्ही सामान आणलं आणि तसंच ठेवलं. आणि इथे काही क्रॉकरीज वगैरे आहेत ते दिलेले आहे आणि त्यांनी इथे पास्ता सुद्धा ठेवलेला आहे, पास्ता आहे, कप्स आहे काही. त्यानंतर इथे आहे ओपन किचन, तुम्ही बघू शकता, हॉट प्लेट आहे इथे आणि ही पेपर ग्लासेस सुद्धा त्यांनी दिलेले आहेत, शुगर सुद्धा दिलेले आहे, सिंक आहे इथे. आणि आम्ही वॉटर बॉटल आणल्या होत्या पण त्या संपल्या, कारण की आता समजा काही कुकिंग वगैरे करायचे असेल तर वॉटर म्हणजे पाणी तर ते लागणारच आहे. पण ऑलरेडी त्यांनी फ्रीजमध्ये एक बॉटल ठेवली होती पिण्यासाठी, गार पाणी झालं होतं आणि इतकं बरं वाटतं आता. आणि इथे भांडी वगैरे आहे त्यांनी दिलेली कुकिंगसाठी जी लागणार आहेत ती. हे बघा, छोटे मोठे ग्लासेस वगैरे पण आहे आणि हे भांडे आहे, हॉट प्लेट आहे. आणि महत्त्वाचं हे जे अपार्टमेंट आहे एकदम नीट आणि क्लीन आहे, म्हणजे आम्ही येण्याच्या काही तासा अगोदरच हे सगळं क्लीन केलेलं आहे. आल्याला लगेच तो आपल्याला फ्रेशनेस जाणवतो. आणि इथे अगेन स्पून वगैरे सगळं दिलेलं आहे त्यांनी. आणि अपार्टमेंटचा तो एकच फायदा असतो का थोडंसं काहीतरी ग्रॉसरी कॅरी करा, मस्त बाहेरचं खा आणि एक वेळेचं बनवून खा. मुलं सोबत स्पेशली असतील, बाबू इथे नॉर्मली जेवणाचं. आणि ते सगळे क्लिनिंग टूल्स ठेवलेले आहेत त्यांनी. आणि ते डायनिंग टेबल आहे. आणि त्यानंतर इथे त्यांनी हा छोटासा फ्रीज सुद्धा दिलेला आहे, फ्रीजमध्ये सध्या काहीच नाही. आणि इथे त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, बाहेर जायचं असेल तर एअर कंडिशन ऑफ करा आणि सगळं चेक करा. कुकिंग तुम्ही करत असाल तर ते बंद आहे का नाही ते सगळं डिटेलमध्ये चेक करा. ऑलरेडी त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तिथे अगेन सगळे टॉयलेट पेपर्स वगैरे ते क्लिनिंग टूल्स त्यांनी इथे ठेवलेले आहेत. आणि इथे एंट्रन्स आहे, एंट्रन्स बेडरूम, हा बेडरूम आहे, हा एंट्रन्स पण आहे. आणि इथे आल्याला इथे बेड पण आहे सोबत. इथे एक बेड आहे, इथे अगेन सोफा कम बेड आहे, त्या साईडला पण आहे ना सोफा कम बेड आहे. म्हणजे हा 1 रूम किचन आहे, 1 बेडरूम अपार्टमेंट सुद्धा नाही, 1 रूम किचन आहे. हा स्टुडिओ अपार्टमेंट म्हणतात, अपार्टमेंट आहे. तेव्हा हा मस्त असं हॉल आहे. मिरर बघा ना किती छान आहे. परी तर लगेच आता तिचे कपडे. आणि ते अजून हो परी हो, आणि पण बेड आहे, इथे टॉयलेट आहे. खेळतोले इथे स्प्रे ना, बिडे नाहीये. हो, बिडे आपण तिथे वेनिसला गेलो होतो तिथे माहिती दिली होती तुम्हाला. 2 वेगवेगळ्या टाईपचं असतं कमोड. आणि ते ब्लॉग नसेल बघितलं तर तुम्ही नक्की बघा. अजून हे टॉवेल्स वगैरे त्यांनी दिलेले आहे एक्स्ट्राचे. बाकीचं हे सगळं रिकामं आहे. आणि हा हे जे कपाट आहे तर इथे काही कपडे वगैरे आम्ही ठेवणार आहोत. आता जमलेलो आहोत, थोडासा आराम करतो. आणि हा जो व्हिडिओ आहे ट्रॅव्हलिंगचा आणि हे जे अपार्टमेंट घेतलेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.